to learn with Vaidi. Today's topic is structure of igneous rock. Okay, today's topic is structure of igneous rock. आपण पहिले बघितलं की टेक्स्चर ऑफ igneous rock. टेक्स्चर्स म्हणजे काय की ह्या रॉकमध्ये जे काही मिनरल्स आहेत त्यांचे अरेंजमेंट आणि त्यांच्याशी एकमेकांबरोबर असले रिलेशन, दॅट इज म्युच्युअल रिलेशन बिटवीन द इंटरनल कॉन्स्टिट्यूट. अँड इंटरनल कॉन्स्टिट्यूट इज नथिंग बट द मिनरल्स. ओके, मग आता स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर इज नथिंग बट एक्सटर्नल ॲपिरियन्स. एक्सटर्नल ॲपिरियन्स मीन्स काय की त्याचा फिजिकल ॲपिरियन्स काय आहे, रॉक कुठल्या प्रकारचे लेअर दाखवते, कुठल्या प्रकारच्या शेपमध्ये आला आहे आणि त्याच्यानुसार त्याचे स्ट्रक्चर केले. बट बेसिकली इग्नियस रॉकमध्ये स्ट्रक्चर कशावर डिपेंड आहे तर लावा अँड मॅग्माच्या कूलिंग प्रोसेसवर. ओके, लावा आणि मॅग्मा कसं कूल होतं आहे, तर किती विस्कस आहे, किती मोबिलिटी आहे, त्याच्यानुसार डिफरंट टाईप ऑफ एक्सटर्नल ॲपिरियन्स डेव्हलप होतात. दॅट इज नथिंग बट वी कॉल इट ॲज अ स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर जे काही इग्नियस रॉकमध्ये डेव्हलप होतात त्याच्यासाठी काय डिपेंडन्सी असते की जे काही लावा आणि मॅग्माची मोबिलिटी आहे किंवा किती विस्कस आहे त्याच्यानुसार. म्हणजे जर मॅग्मा हायली विस्कस असेल, हे रिमेंबर ठेवा, मॅग्मा जर हायली विस्कस असेल तर तो लो मोबाईल असतो आणि जर लो विस्कस असेल तर हायली मोबिलिटी असते. So followings are the type of structure, the flow structure, pillow structure, ropey blocky lava structure, vesicular structure, amygdaloidal structure and jointing structure. Similarly, remember one thing, जर highly viscous magma असेल तर त्याची मोबिलिटी लो असते आणि लो विस्कस मॅग्मा असेल तर त्याची मोबिलिटी काय असते, हाय असते. ओके, these are the following are the structures. ओके, then first type is a flow structure. आता आपल्याला बेसिक कन्सेप्ट तर माहिती आहे की मॅग्मा अँड लावा सरफेसवर येतो आणि कूलिंग प्रोसेस होते. दॅट प्रोसेस वी नो नथिंग वी कॉल इज क्रिस्टलायझेशन. आता ऑब्वियसली इरप्शन होते, मॅग्मा अँड लावा सरफेसवर येते तर तो काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे, फ्लो होणार आहे. ओके, आणि जेव्हा हे फ्लो होत असतो तेव्हाच जर तो मॅग्मा क्रिस्टलाइज झाला आणि जर अशा लेअर फॉर्ममध्येच सेटल झाला तर त्यालाच फ्लो स्ट्रक्चर असं म्हणतात. म्हणजे रॉकमध्ये असे लेअर दिसतात, जसं सेडिमेंटरी रॉकमध्ये लेअर दिसतात पण ते वेदरिंग लेअर्स असतात, पण इथे पण सिमिलरली लेअर्स दिसतात हार्ड रॉक्सचे, त्यालाच आपण फ्लो स्ट्रक्चर असे म्हणतो. डेव्हलप पॅरलल बँड और लेअर और स्ट्रीक इन द इग्नियस रॉक ड्यू टू कूलिंग और क्रिस्टलायझेशन ऑफ मॅग्मा ड्युरिंग फ्लो ऑफ मॅग्मा. म्हणजे जेव्हा मॅग्मा फ्लो होत असतो तेव्हा तो ॲज इट इज त्या स्ट्रक्चरमध्ये क्रिस्टलाइज होतो आणि रॉक फॉर्म होतो. इथे बघा, हा एक फ्लो आहे, हा सेकंड फ्लो आहे आणि हा थर्ड फ्लो आहे मॅग्माचा, आणि तो ॲज इट इज कूल झाला आहे आणि असे त्याचं फ्लो स्ट्रक्चर दिसते, असं त्याचा फ्लो पॅटर्न दिसतो आहे, त्याला आपण फ्लो स्ट्रक्चर असं म्हणतो. हे फर्स्ट स्ट्रक्चर झालं. आता सेकंड स्ट्रक्चर बघूया. सेकंड स्ट्रक्चर आहे पिलो स्ट्रक्चर. इग्नियस रॉकमधलं सेकंड स्ट्रक्चर आहे पिलो. आता ह्याच्यामध्ये पिलो स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं तर बघा की इरप्शन होतं, इरेप्शन होतं, लावा तो सरफेसवर येतो. ओके, जो सरफेसवर येतो तर तो जर बिलो वॉटर बॉडी आला किंवा एखाद्या वेट कंडिशनमध्ये सरफेसवर आला, बिलो वॉटर बॉडी आला तर काय होतं, तो लगेच कूल होतो. जसा बाहेर येणार तशाच फॉर्ममध्ये तो काय होणार, कूल होणार. मग असे लोप लाईक स्ट्रक्चर डेव्हलप होतात. त्याच लोप स्ट्रक्चरला आपण की हा एक पिलो स्ट्रक्चर डेव्हलप होतो असं म्हणू, किंवा पिलो लाईक शेप डेव्हलप होतो असं म्हणू, तर त्यालाच आपण पिलो स्ट्रक्चर असं म्हणतो. परत एकदा बघा की जेव्हा मॅग्मा बिलो द अर्थ सरफेस आहे, लावा बिलो द अर्थ सरफेस आहे आणि तो सरफेसवर येतो, आणि जेव्हा जर सरफेसवर येतो, जर इरप्शन बिलो वॉटर बॉडी झालं आहे, म्हणजे रिव्हरच्या बिलो झाले किंवा ओशनच्या बिलो झालं आहे, तर तो सरफेसवर आलेला मॅग्मा हो तो लगेच कूल होतो. आणि जर तो लगेच कूल होतो तेव्हा असं सर्क्युलर लोब लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतो. त्यालाच आपण पिलो लाईक स्ट्रक्चर आहे असं म्हणू, की अशी भरलेली एक सर्क्युलर पिलो स्ट्रक्चर आहे असं म्हणून याला बल्बस पिलो, बल्जिंग पिलो असं म्हटलं जातं. बल्बस पिलो म्हटलं जातं, ते पण का सांगते. ओके, ह्याच्या आधीचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. इट्स लुक लाईक बल्जिंग पिलो फॉर्म व्हेन लावा इरप्ट अंडर वॉटर और इन वेट कंडिशन. द लावा कूल्स क्विकली, फॉर्म अ राउंडेड अँड पिलो लाईक शेप. दिस पिलो कॅन स्टॅक ओवर इच अदर ॲज अ मोर लावा फ्लो अँड कूल्स. ओके, काय होतं, जेव्हा ते सरफेसवर येतो तेव्हा एक लोब लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतो. म्हणजे ओरलाईन जो सरफेस आहे तो काय होतो, ड्राय होतो किंवा कूल होतो. असं आपण ओरलाईन सरफेस कूल होतो आणि त्याच्या इंटरनल जे सरफेस मटेरियल आहे ते बल्बस किंवा लिक्विड मटेरियल असतं, ते बाहेर पडत नाही. समजा एखादा क्रॅक आला आणि जर ते बाहेर पडलं तर ते पण इथे परत असे लोप फॉर्म करतात. सो असं ओव्हरलाईंग लोप्स फॉर्म होतात. सो असं पिलो स्ट्रक्चर कंबाईन पण दिसतं, किंवा एखाद्या वॉटर बॉडीमध्ये तुम्हाला असं एक सर्क्युलर बसाल्ट दिसेल किंवा सर्क्युलर असा रॉक दिसेल. दॅट इज नथिंग बट द पिलो स्ट्रक्चर शो केलं इग्नियस रॉकने असं म्हटलं जातं. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे रोपी अँड ब्लॉकी लावा.
दिस बोथ स्ट्रक्चर शोन बाय वोल्कॅनिक रॉक. बेसिकली हे कशावर डिपेंड आहे की मॅग्मा किती विस्कस आहे आणि किती लेस विस्कस आहे, आणि विस्कॉसिटीवर डिपेंड असते मोबिलिटी ऑफ मॅग्मा. त्याच्यानुसार रोपी अँड ब्लॉकी लावा स्ट्रक्चर केलेलं आहे. दिस बोथ स्ट्रक्चर शोन बाय वोल्कॅनिक रॉक. इट्स डेव्हलप ड्यू टू डिफरंट मोबिलिटी ऑफ मॅग्मा, हायली विस्कस अँड स्लो मुव्हिंग मॅग्मा. एक्झाम्पल बघा की जर ब्लॉकी स्ट्रक्चर फॉर्म होणार असेल, त्याची डायग्राम आहे. ओके, द हायली विस्कस अँड व्हेरी लिटिल मुवमेंट आफ्टर देअर इरप्शन अँड बिफोर कूलिंग शो ब्रोकन अँड फ्रॅगमेंट ॲपिरन्स. ओके, हायली विस्कस आहे म्हणजे एखादा घट्ट पदार्थ आहे, आणि जो घट्ट पदार्थ जर आपण त्याला ओतलं तर तो जास्त प्रमाणात फ्लो होणार नाही, पण जेव्हा तो कूल होईल तेव्हा तो त्याच्यावर काय फॉर्म होतात, क्रॅक फॉर्म होतात. काय फॉर्म होतात, क्रॅक फॉर्म होतात. सिमिलरली बघा की आपण प्रेसिपिटेट फॉर्म एखादा पदार्थ घेतला, लाईक शुगर अँड वॉटर, आणि हायली प्रेसिपिटेड अँड हायली थिक आहे, आणि तुम्ही त्याला एका डिशमध्ये स्प्रेड केलं तर तो कूल झाल्यानंतर जी कूलिंग प्रोसेस त्यालाच आपण क्रिस्टलायझेशन म्हणतो, आणि कूल झाल्यावर त्याच्यावर काय डेव्हलप होतात, क्रॅक्स डेव्हलप होतात. क्रॅक्स डेव्हलप होतात. ओके, सो त्या प्रकारचं जर स्ट्रक्चर रॉकमध्ये दिसलं तर त्याला आपण ब्लॉकी लावा असं म्हणतो. अँड व्हॉट इज द मेजर रिझन ऑफ ब्लॉकी लावा? दिस इज हायली विस्कस अँड व्हेरी लिटिल मुवमेंट आफ्टर देअर इरप्शन अँड बिफोर कूलिंग शो ब्रोकन अँड फ्रॅगमेंट ॲपिरन्स येतो. कूल व्हायच्या आधीच तो हायली विस्कस आहे, त्याचे लेस मुवमेंट आहे, आणि मध्ये कूलिंग झाल्यावर ते ब्रोकन फ्रॅगमेंट दाखवतात, ब्रोकन ॲपिरन्स दाखवतात. दॅट इज कॉल्ड एज ब्लॉकी लावा. देन नेक्स्ट स्ट्रक्चर आहे रोपी लावा. रोपी लावा सिमिलरली, फक्त इथे मॅग्मा काय आहे, लेस विस्कस आहे आणि मोर मोबाईल आहे. देन इट इज फ्लो फॉर कन्सिडरेबल डिस्टन्स अँड कूलिंग ड्युरिंग द फ्लो प्रोसेस सो दॅट इट्स अप्पर सरफेस इज स्मूथ अँड wrinkle rather than actually broken. Then it's actually broken, then that is surface structure is referred as रोपी लावा. म्हणजे सिमिलरली एखादा लेस विस्कस म्हणजे इन बिटवीन सिच्युएशन असेल, म्हणजे नॉट लिक्विड ॲज पूर्णपणे लिक्विड नाही आहे आणि पूर्णपणे हायली विस्कस नाही आहे. जो लेस विस्कस मटेरियल आहे, आणि तुम्ही जर लेस विस्कस मटेरियल स्प्रेड केलं तर तो ऑब्वियसली असं रिंकल फॉर्ममध्ये ते हे स्प्रेड होतं, आणि अशा प्रकारेच लावा कूल होतो, अशा रिंकल स्ट्रक्चर शो करतो. त्यालाच आपण रोपी लावा स्ट्रक्चर असे म्हणतो. मीन मॅग्मा इज लेस विस्कस अँड मोर मोबाईल, देन इट फ्लो फॉर कन्सिडरेबल डिस्टन्स, कूलिंग ड्युरिंग द फ्लो प्रोसेस सो दॅट इट अप्पर सरफेस इज स्मूथ wrinkle rather than actually broken, then surface structure referred as a रोपी लावा. See again there is two structure, रोपी अँड ब्लॉकी लावा. दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे रोपी अँड ब्लॉकी लावामध्ये? दिस इज द रोपी लावा अँड ब्लॉकी लावा. रोपी स्ट्रक्चर और ब्लॉकी स्ट्रक्चर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय? याच्यामध्ये हायली विस्कस असतो मॅग्मा, त्यामुळे जास्त स्प्रेड होत नाही, आणि जेव्हा तो कूल होतो तेव्हा त्याच्यावर काय डेव्हलप होतात, क्रॅक्स डेव्हलप होतात. ह्याच्यामध्ये लेस विस्कस असतो, कम्प्लिटली लिक्विड नसतो, बट इट इज अ लेस विस्कस, त्यामुळे तो मोबाइलिटी दाखवतो. मोबिलिटी म्हणजे मुवमेंट दाखवतो फॉर पर्टिक्युलर कन्सिडरेबल डिस्टन्स. आणि जेव्हा जो कूल होतो तेव्हा त्याच्यामध्ये असे रिंकल्स फॉर्म दिसतात. तुम्ही एखादा घट्ट पदार्थ जरी मीडियम घट्ट पदार्थ जरी ओतला तर तो पण असा रिंकल्स फॉर्ममध्ये फ्लो होईल, आणि मग तसंच लावा पण फ्लो होतो आणि तसाच कूल होतो, आणि मग ते रिंकल स्ट्रक्चर ॲज इट इज आपल्याला रॉकमध्ये दिसतं, तेव्हा त्याला आपण रोपी लावा स्ट्रक्चर असे म्हणतो. सिमिलरली देर इज अनदर वन स्ट्रक्चर, वेसिक्युलर स्ट्रक्चर अँड अमॅग्डोलायडल स्ट्रक्चर. ओके, आता वेसिक्युलर अँड अमॅग्डोलायडल स्ट्रक्चर म्हणजे काय? ऑलरेडी वी नो दॅट की जेव्हा इरप्शन होतं आणि लावा सरफेसवर येतो तेव्हा त्याच्यामध्ये जर समटाईम्स जर त्याच्यामध्ये खूप सारे गॅसेस प्रेझेंट असतील तर ते गॅसेस काय होतात, एक्स्केप होतात, आणि ते गॅसेस जेव्हा एक्स्केप होतात ऑब्वियसली एस्केप होला ते काहीतरी ते वेव फाइंड आउट करत असतील, एक्स्केप होतात, त्या वे फाइंड आउट करतात. त्या वेमुळे काय होतं, त्याच्यामध्ये वेसिकल्स फॉर्म होतात. काय होतात, वेसिकल एक सिमिलरली व्हाईट्स फॉर्म होतात, खड्डा फॉर्म होतो, आणि ते जर खूप प्रमाणात फॉर्म झाले एखाद्या रॉकवर, बेसिकली आपण बसाल्टमध्ये वगैरे बघतो खूप प्रमाणात फॉर्म झाले तर त्या स्ट्रक्चरला आपण वेसिक्युलर स्ट्रक्चर असे म्हणतो. ओके, सम टाईम ॲट द टाईम ऑफ इरप्शन लावा ॲज रिच इन गॅसेस. आफ्टर इरप्शन लावा स्टार्ट टू कूल अँड गॅसेस escape leaving behind the holes cavity, and this cavity remain empty while the entire mass of the rocks is cooled down. This structure is developed and called as vesicular structure. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, वेसिक्युलर स्ट्रक्चर असे म्हणतो. समटाईम्स त्या वेसिक्युलर स्ट्रक्चरमध्ये काय होतं की आता ऑब्वियसली कूलिंग प्रोसेस आहे, लावा आहे आणि वेसिकल्स फॉर्म झाले. समटाईम्स तोच लावा या व्हेसिकल्समध्ये सीप होतो किंवा जातो आणि तिथेच कूल होतो आणि मिनरल्स फॉर्म करतो, विच मिनरल इज डिफरंट दॅन द अदर मिनरल. मग त्याला आपण सेकंडरी मिनरल असे म्हणतो. आणि त्या सेकंडरी मिनरलमुळे हे गॅप्स फील होतात, आणि जर 60-70% जर
ते वेसिकल्सचं फील्ड्स असतील बाय अदर सेकंडरी मिनरल तर त्या रॉकला अमॅग्डोलायडल स्ट्रक्चर आहे असं म्हटलं जातं. समटाइम लिक्विड सीप into the cavity and crystallize form new mineral and secondary mineral and mineral called as amygdalites. त्या मिनरल्सना आपण अमॅग्डोलाइट्स म्हणतो. मोस्टली कॅल्साइड कॉर्ड्स वे दिस स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अमॅग्डोलायडल स्ट्रक्चर. सी हिअर इथे 2 डायग्राम दाखवल्यात. ह्याच्यामध्ये हा रॉक आहे, त्याच्यामध्ये सगळे वेसिकल्स फॉर्म झाले आहेत. व्हाईट्स नथिंग बट इज खड्डा असंही म्हणू शकतो. व्हाईट्स फॉर्म झाले आहेत आणि ते व्हाईट्स नंतर सेकंडरी मिनरल्सने फिल झाले आहेत. वेसिकल्स फिल बाय द सेकंडरी मिनरल्स आणि ते जे फिल झाले सेकंडरी मिनरल्सने ते अशा प्रकारे शोन होते. मग हा रॉकला आपण वेसिक्युलर रॉक म्हणू आणि याला आपण अमॅग्डोलायडल रॉक म्हणू. वेसिक्युलर बसाल्ट, अमॅग्डोलायडल बसाल्ट असे दोन्ही प्रकारचे रॉक आपल्याला दिसतात. सिम्पली अजून एकदा सिम्पल एक्झाम्पल जेव्हा मॅग्मा अँड लावा मॅग्मा सरफेसवर होतो, कुलिंग प्रोसेस होते, त्याच्यामध्ये जर गॅसेस असेल तर ते एक्स्केप होतात. एक्स्केप होताना स्मॉल होल्स फॉर्म होतात आणि ते होल्स फॉर्म होतात आणि तिथे जास्त प्रमाणात रॉकमध्ये होल्स असतील तर दॅट इज वेसिक्युलर स्ट्रक्चर आहे त्या रॉकचं असं म्हटलं जातं. आणि ते होल्स जर सेकंडरी मिनरलने फिल झाले असतील, सेकंडरी मिनरल कॅल्साइड कॉर्ड्स, तर त्याला अमॅग्डोलायडल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं आणि त्या सेकंडरी मिनरलला अमॅग्डोलाइट्स असं म्हटलं जातं. सो दीज आर द वेसिक्युलर अँड अमॅग्डोलायडल स्ट्रक्चर. द नेक्स्ट पॉइंट इज जॉइंटिंग स्ट्रक्चर. Okay, next point is jointing structure. When magma or lava cools, it's often develop cracks or join in the rock. These cracks form due to contraction as a material cool and solidify. This crack may form in a specific pattern and very common in igneous rock. In a simple way आपण असं म्हणू शकतो की जेव्हा मॅग्मा सरफेसवर येतो आणि त्याची कुलिंग प्रोसेस होते तेव्हा बेसिकली ती कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस आहे. म्हणजे मटेरियल आधी हीट असतो, हॉट असतं आणि मग ते कूल होतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय डेव्हलप होतात, क्रॅक्स डेव्हलप होतात. त्या क्रॅक्सलेच आपण नथिंग बट जॉईंट असं म्हणतो. पण आता ह्या क्रॅक्सचे डिफरंट पॅटर्न आहेत. त्या बेस ऑन पॅटर्न डिफरंट जॉईंटिंग स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर मग डिफरंट जॉईंटिंग स्ट्रक्चर काय आहेत? शीट स्ट्रक्चर आहे, म्युरल जॉईंटिंग स्ट्रक्चर आहे आणि कॉलमनर स्ट्रक्चर आहे. शीट स्ट्रक्चर, म्युरल जॉईंटिंग अँड कॉलमनर स्ट्रक्चर. ओके, देन फर्स्ट पॉईंट इज अ शीट स्ट्रक्चर. आता सिम्पल आयडेंटिफिकेशन काय करा. शीट स्ट्रक्चर म्हणजे काय की असे हॉरिझॉन्टल क्रॅक्स डेव्हलप होतात त्याच्यावरती. ओके, आणि म्युरल जॉईंटिंग म्हणजे काय, असे राईट अँगल टू इच अदर, असे राईट अँगल टू इच अदर अशा प्रकारे क्रॅक्स डेव्हलप होतात, त्याला म्युरल जॉईंटिंग असं म्हणतो. आणि कॉलमनर स्ट्रक्चर म्हणजे काय, असे पॉलिगॉनल शेप आणि डीप कट असलेले क्रॅक्स रॉक्समध्ये डेव्हलप होतात. दॅट इज नथिंग बट अ कॉलमनर स्ट्रक्चर. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. दीज ऑकर शीट स्ट्रक्चर्स. These occur when horizontal cracks form which are closely spaced. The joint divide the rock into flat sheet-like layers. It's commonly seen in the rock that cool near the surface. The next is mural jointing. Sometimes 3 sets of joint form at right angle to each other. This causes the rock break into cubical blocks. This type of structure is called as mural jointed. It's often seen in granite. Okay. Right angle to each other आहे त्यामुळे त्यांचं असं क्यूबिक स्ट्रक्चर डेव्हलप होतं. तुम्ही मड क्रॅक पाहिलं असेल, बट बेसिकली मड क्रॅक हे सेडिमेंटरी रॉकमध्ये येतं. बट सिमिलरली पॉलिगॉनल शेपच्या ऐवजी हे अशा प्रकारे रॉकवर क्रॅक डेव्हलप होतात. पण त्याचा शेप हा क्यूबिक पॅटर्नमध्ये असतो बिकॉज ते एकमेकांबरोबर काय करतात, राईट अँगल, ते क्रॅक्स काय करतात एकमेकांबरोबर राईट अँगल फॉर्म करतात. त्यामुळे असं क्यूबिक पॅटर्नमध्ये ब्रेक होतात रॉक. दॅट इज कॉल्ड एज म्युरल जॉइंटिंग. आणि कॉलमनर स्ट्रक्चर. इन बसाल्ट सम वोल्कॅनिक रॉक polygonal cracks form in the lava dry and shrink after cooling. Okay, this crack can go very deep, dividing the rock into long and vertical column like shape, and this is known as columnar jointing or columnar structure. जेव्हा लावा खूप ड्राय होतो आणि असा श्रिंक होतो आफ्टर कुलिंग प्रोसेस झाल्यानंतर काय होतं की ड्राय होतो पूर्णपणे आणि कम्प्लिटली असा श्रिंक होतो, मीन्स पीच केल्यासारखं होतं, तेव्हा हे क्रॅक डेव्हलप होतात. पण हे क्रॅक कसे असतात की सरफेसवरती अप्पर सरफेसने असे पॉलिगॉनल शेप दिसतात, पण त्यांचे कटिंग हे डीप असतं, त्याला कॉलमनर जॉइंटिंग असं म्हणतात. हे आपल्याला बसाल्टमध्ये पाहायला मिळतं. इथे बघा हे कसं आहे की फ्लॅट हॉरिझॉन्टल कट्स डेव्हलप झालेले आहेत रॉक्समध्ये, दॅट इज कॉल्ड शीट जॉईंट्स. इथे म्युरल जॉइंटिंग आहे, क्यूबिक पॅटर्नमध्ये झालं आहे, कारण हे जे क्रॅक्स डेव्हलप झाले ते एकमेकांना काय आहेत, राईट अँगल टू इच अदर्स आहेत. आणि पॉलिगॉनल स्ट्रक्चरमध्ये काय आहे, कॉलमनर स्ट्रक्चरमध्ये काय असे पॉलिगॉनल सरफेस डेव्हलप झालं आहे आणि डीप कटिंग आहे, त्याला कॉलमनर जॉइंटिंग असं म्हटलं जातं. सो हे सगळे काय आहेत स्ट्रक्चर आहेत इग्नेस रॉकमधले. These are the some
Some of structure, that is flow structure, ropey block lava structure, vesicle, amygdaloidal structure, jointing structure, these all are the structure of igneous rock.